स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. इथेनॉलच्या मुद्द्यावर नितीन गडकरींचा राजीनामा व्हायला हवा होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मोठं वक्तव्य. तर फडणवीसांचा केसानं गळा कापण्याचा स्वभाव, सपकाळांचं फडणवीसांवर निशाणा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा आता अमित शहा विरोधात एल्गा. विद्यार्थ्यांवरील लाठीचाराचे आदेश कुणी दिले होते? विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अमित शहांना पत्रातून सवाल. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात तरुणाईची तुफान गर्दी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोरदार सेलिब्रेशन. ठाकरेंच्या सभेत तरुणाईचा जल्लोष. जेनझी झिंजा कशा उपटतात ते आंदोलनादरम्यान सरकारला दिसलं. जल्लोष सभेत राज ठाकरेंचं वक्तव्य. झुरळानं हुकुमशाहीला नमवलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी ऐतिहासिक विजयानंतर मानले तरुणांचे आभार. भविष्यातही असंच ठामपणे उभं राहण्याचा विश्वास. सीजेपीच्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. देशात अराजकता पसरवणं हाच त्यांचा हेतू. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. तर विद्यार्थ्यांना चिथवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा केला आरोप. मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके यांच्या घरी. दिपकेंच्या आई वडिलांची चर्चा. आणि पुणे नाशिक महामार्गावर बॅटरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग. अग्निशामक दलाच्या तत्परतेनं मोठी दुर्घटना टळली. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.